आणि आता भोंदू खरात संदर्भातली मोठी बातमी समोर येते। कोठडीमध्ये येतो, मात्र कोठडीतही खरात पोलिसांना भविष्य सांगतोय अशी माहिती सूत्रांनी दिली। सहानुभूती मिळवण्यासाठी खरातची धडपड सुरू असून चौकशीत दिशाभूल करण्याची खरातची रणनीती तर नाही ना, असा सवाल उपस्थित झालेला आहे। कायद्यासमोर कुणी मोठं नाही असा इशारा यावेळेस पोलिसांनी खरातला दिलाय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे जोडले गेलेले आहेत। आपण पाहतोय अभिजित, पोलिसांना भविष्य सांगून कुठेतरी हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलेलं आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार मागच्या 3 दिवसात अशोक खरातची जवळपास 20 तास एसआयटी कडून चौकशी करण्यात आलेली आहे आणि 24 तारखेपर्यंत खरातला कोर्टाने पोलीस कोठडी दिलेली आहे। त्यामुळे या चौकशीच्या वेळी आणि पोलीस कोठडीमध्ये देखील बंदोबस्तावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांचा जन्मतारीख सांगून त्यांचा भूतकाळ आणि भविष्याची अचूक माहिती सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती जी ती सूत्रांनी दिलेली आहे। मात्र बंदोबस्तावर असलेल्या अधिकारी पोलिसांनी कायद्यापुढे कुणीही मोठा नसल्याचं सांगत पोलिसांचा खरातचा चांगलाच पाहुणचार केल्याचं देखील कळत आहे। जी, धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहतोय कायद्यासमोर कुणीही मोठं नाही असं सज्जड दम यावेळेस पोलिसांनी त्याला दिलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।